मी आली आहे सोनूआई मंदिरात। सोनूआई मंदिरामधल्या सोनूआई माते की जय। हाय गाइस, जय महाराष्ट्र। स्वागत आहे तुमचं श्रद्धा म्हात्रे ब्लॉग्स या आपल्या हक्काच्या मराठी युट्यूब चॅनलवर। तर आज मी आली आहे आमच्या गावातलं मरुआईचं मंदिर। सोनूआई आणि मरुआई यांची पालखी असते, खूप मोठ्या अशा पूर्ण गावामध्ये फिरते पालखी। तर आजचा दुसरा मंगळवार आहे, 5 मंगळवार उपवास असतात। त्याच्यानंतर आईची पालखी निघते, अख्ख्या गावामधनं फिरते। अजून एक आनंदाची गोष्ट म्हणजे काल एकविरेवरनं पालखी सोहळा झाला, एकविरेला कारल्याला। तर आमच्या गावातनं पालखी निघालेली होती बाळकुम गावामधनं। तर आज पालखी येणार आहे, पालखीचं तुम्हाला मी दर्शन पण घडवणार आहे। तर तुम्ही माझ्या सोबत कंटिन्यू राहा। हे बघा, हे मरुआईचं मंदिर आहे, ची यात्रा। चला, मंगळवारचे खूप जण महिला येतात पाया पडायला, तुम्हाला मी दाखवते। तर चला आपण दर्शन घेऊया। मंदिरामध्ये आई एकविरेचं फोटो आहे, साईबाबांचा आहे, गणपती बाप्पाचा आहे आणि आमची माऊलीचं बघा किती छान असं सजावट केली आहे। आज दुसरा मंगळवार आहे म्हणून छान असं दर्शन झालेलं आहे। आणि गावातनं गाईस 3 पालख्या निघतात, अजून 2 पालख्या सोनूआई मंदिरामध्ये आहेत, त्या तुम्हाला दाखवते। बाळकुम गावातनं 3 पालख्या निघतात, त्याच्यातली एक मरुआई मंदिरात होती आणि ही आता सोनूआई मंदिरामधली। पाडा नंबर 1 ची पालखी आहे ही, किती सुंदर सजवली आहे बघा। पाडा नंबर 1 ची पालखी आहे बाळकुम गावातली। ही 3 नंबरची, पाडा नंबर 3 मधनं 2 पालखी निघतात, त्याच्यातली ही एक पालखी। ही 3 नंबरची पालखी आहे, ती
गाईज आम्हाला बघा कोण भेटले, आई भेटल्यात. अजून कोण आहे, कुठे गेली? तुळशीताई. तुळशीताई पण भेटली आहे, छान अशी. येस, उद्या तू युट्यूबला बघ. ही तुळशीताई हाय. नंबर 1 ची ही मानाची पालखी. हाय, एकविरा माते की जय. तर आपल्या पालखीला किती वर्ष झाली आहेत, तुम्ही काय सांगाल? आज 14 वर्ष आपल्या पालखीचा. आणि पालखी गावामधनं कशी फिरते, म्हणजे 1 नंबर 2 नंबर? आता इथून आम्ही गावातून फिरवणार, म्हणजे पहिला जाणार साईबाबा मंदिराजवळ, नंतर 1 नंबर, नंतर डायरेक्ट मरुआई मंदिरात जाणार आम्ही. पालखी चालू करण्याचं, सुरुवात करण्याचं कसं काय निमित्त? ते देवीची श्रद्धा म्हणून अजून आमची इच्छा होती की आपल्या गावातून पण एक पालखी निघावी, याच्यासाठी आम्ही ही सुरुवात केली. कारण गावामधनं आपल्या 3 पालख्या निघतात. हो बरोबर. 1 नंबरची 1 आणि 3 नंबरच्या 2 पालख्या निघतात. तर आपल्या 1 नंबरची ही पहिलीच पालखी आहे. हो. तुम्हाला काय वाटतं? आम्हाला वाटतं तुम्ही पण सहभागी, 14 वर्ष झालेत, असं पहिल्या वर्षापासून असते तर आम्हाला पण बरं वाटलं असतं. नक्कीच. तर चला आपण मिरवणुकी सोहळ्यामध्ये कंटिन्यू राहूया. नक्कीच.
पालखीला 15 वर्ष झालेले आणि पालखी दर 15 वर्षांनी 1 नंबर 2 नंबर करून मग 3 नंबरला जाते. कसं वाटलं? पूर्ण गावामधनं पालखीची मिरवणूक कशी वाटली? गरम पण होत होतं आणि ब्लॉगचा एंड करायचा होता. बरं जाऊ दे, घरी येते आणि तुमच्याशी बोलते. तर अशी आमची एकविरा माऊलीची बाळकुंभमधनं गेलेली कारल्याला पालखी ही गावामधनं आज फिरते आहे. तर आजचा ब्लॉग कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.